राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं अशी मागणी अनेक राजकीय नेत्यांकडून आणि कुटुंबियांकडून देखील करण्यात आली होती। मात्र अद्याप दोन्ही गट एकत्र येण्यास सहमत नाहीये। त्यामध्येच आता अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यावं यासाठी अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी विठुरायाच्या चरणी साकडं घालत इच्छा व्यक्त केलेली आहे। सविस्तर पाहूयात। राज्याच्या राजकारणातलं एक पॉवरफुल घराणं म्हणून पवार कुटुंबियांकडे पाहिलं जातं। जुलैच्या 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि एरवी पाडव्या निमित्तानं सणवाराच्या निमित्तानं राजकीय दृष्ट्या एकत्र असणारं पवार कुटुंब राजकीय आणि कौटुंबिक दृष्ट्याही दुभंगलं आणि यानंतर ठाकरे बंधू कधी एकत्र येणार अशा चर्चेपाठोपाठ शरद पवार आणि अजित पवार कधी एकत्र येणार याचीही चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली। कालांतरानं राष्ट्रवादीचं चिन्ह नाव अजित पवार यांना मिळाल्यानंतर या कटुतेत आणखीनच भर पडली। हे कमी की काय, लोकसभा निवडणुकीत दादांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं आणि हे संबंध अधिकच ताणले, ज्याचा परिणाम दरवर्षी साजरा होणाऱ्या पवार कुटुंबाच्या पाडव्यावर पाहायला मिळाला। दोन पवारांचे, दोन पक्षाचे, दोन पाडवे महाराष्ट्रानं अनुभवले। असं असताना मात्र शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसाचं निमित्त साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचं दिल्लीतलं जनपद 6 हे निवासस्थान गाठलं आणि दादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला पोहोचले। त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली ती राज्याच्या राजकारणात दोनही पवार एकत्रित येण्याची। पुढचा पाडवा एकत्र साजरा करू अशा अपेक्षाही या भेटीनंतर युगेंद्र पवार आणि पवार कुटुंबीय व्यक्त करू लागलं। तिथं दुरावलेल्या या कुटुंबानं एकत्रित यावं असा सूर केवळ युगेंद्र पवार यांनीच नाही तर रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही आळवलाय। कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत, कारण विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये। पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं, ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं। आता अशातच नव्या वर्षात हे नातं पुन्हा पूर्वपदावर येणार याचे संकेत मिळू लागले आहेत, कारण नववर्षाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि घरातले सगळे वाद मिटू देत, संपू देत आणि नववर्षात पवार कुटुंब एकत्र येऊ दे यासाठी आशा पवार यांनी विठुरायाला साकडं घातलंय। सगळे वाद संपू दे देवाला सांगितलं, पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे, लवकरात लवकर यामध्ये व्हावं असं वाटतंय। शरद पवार आणि अजित दादा एकत्र यावे। हो हो पांडुरंगाला ऐकणार, हो ऐकणार। तेव्हा आता आशाताईंचं हे साकडं कधी पूर्ण होतंय हे पाहणं औत्सुक्याचं असून अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा यावर खेळल्या आहेत। अभिराज जुबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।